नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे जसे झाडं जास्त पाणी टाकण्याने खराब होतात, तर ती एक कोणती चूक असते जी तुमच्या झाडांना खूप जास्त खराब करते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. सगळ्यात पहिले पॉईंट पाहून घेऊ मित्रांनो की झाडाला कमी पाणी दिलं गेलं तर ते वाळते झाड, त्याचे जे पानं असतात खाली वाकतात. जसेच तुमच्या झाडाचे समजा पानं जे आहे असे खाली वाकत असतील आणि ती माती अशी हलकीशी कोरडी दिसत आहे, तर त्याचा अर्थ असतो मित्रांनो की झाडाला पाणी कमी झालेलं आहे, जास्त नाही झालेलं आहे. आणि जास्त पाणीचे मग आयडेंटिफिकेशन्स कसे असते मित्रांनो, जास्त पाणीचे आयडेंटिफिकेशन्स असं ब्राऊन लीव्ज नाही. ब्राऊन लीव्ज मित्रांनो ऊन जास्त मिळत असेल झाडाला तेव्हा येते. असं जे येल्लो लीफ असते मित्रांनो, याने आयडेंटिफाय करू शकता तुम्ही की झाडाचे असे पिवळे पानं होऊन गळून पडत असतील तर ते आहे की पाणी जास्त होत आहे. समजा तुमच्या झाडाला पाणी जास्त नाही होत आहे पण तरी तुमच्या झाडाचे जे पानं आहे ते असे पिवळे होऊन गळून पडत आहे, तर त्याचा अर्थ आहे मित्रांनो की झाडाला न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी झालेली आहे, त्याला खताची कमतरता आहे झाडाला. तर कोणतंही चांगलं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट तुमच्या झाडाला टाकून द्याल चांगल्याने. 7 ते 10 दिवसातच तुम्हाला दिसेल की जे पिवळे पानं होतील ते गळणं कमी होतील आणि हिरवेगार पानं होऊन जातील. तर हे तर वेगळा टॉपिक झाला मित्रांनो की जो न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते ती. पण समजा जे पाण्यामुळे होत असेल झाडाला, तर त्याच्यासाठी काय करायचं, हे जे असे पानं असतात पिवळे हे होतात, हे आयडेंटिफिकेशनचं झालं. अजून एक आयडेंटिफिकेशन करू शकता मित्रांनो, हे जसं पान पाहू शकता स्नेक प्लांटचं, हे थोडंसं पाणी जास्त झालं होतं त्याच्यामुळे झालेलं होतं. तर हे असं पाहू शकता तुम्ही. मग याला कसं ठीक करायचं असते, जसं की तुम्ही त्याच्या बाजूला पाहू शकता, मी याला रिपेअर केलं. मग पाहू शकता याला चांगले हिरवेगार पानं पाहू शकता तुम्ही फुटलेले आहे, चांगले हिरवेगार पानं येऊन राहिले आहे. हे म्हणजे खराब झालं होतं, मग मी याला कटिंग वगैरे केली चांगली याची आणि काही टिप्स वापरले जेणे की हे झाड आता परत रिकवर झालेलं आहे. आता मित्रांनो रिकवर कसं करायचं असते झाडाला, सगळ्यात पहिले जे आहे त्याचं पाणी बंद करून द्यायचं आहे जोपर्यंत माती वाळत नाही. तुम्हाला वरची माती काढून घ्यायची, मुळं जोपर्यंत दिसत नाही. आणि त्याच्यात मातीच्या जागी तुम्ही जी रेती रिव्हर सँड असते ती टाकून ठेवू शकता आणि थोडे दिवस झाडांना पाणी नाही टाकायचं आहे आणि शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि जसंच मित्रांनो त्याचं हळूहळू पाणी वाळणं सुरू होऊन जाईल, वाळून जाईल, ड्राय होऊन जाईल, तर हलकंसं पाणी तुम्हाला स्प्रे करायचं आहे. एकदम खूप सारं पाणी तुम्हाला नाही टाकायचं आहे. जसं झाड मित्रांनो दिसत आहे की नवीन पानं आले आहे, थोडंसं दिवस अजून थांबायचं आहे आणि त्याला चांगले मोठे पानं आल्यानंतर मग ज्या लोकेशनवर जो होता तिकडे तुम्ही त्या झाडाला शिफ्ट करू शकता परत. आणि जसे पाणी टाकायचे तसे टाकू शकता. मग काळजी घ्याल की झाडाला जास्त पाणी नाही झालं पाहिजे. आणि मी जी चुकीबद्दल सांगत होतो की आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक होता की चूक काय असते झाडाची, ते तर रिकव्हरीचं झालं. ते असते मित्रांनो इंडोअर प्लांट्समध्ये किंवा आउटडोअर प्लांट्समध्ये. पण ही जी प्लेट असते मित्रांनो, ही प्लेटच सगळ्यात जास्त डेंजर असते झाडासाठी. ते कसं, आपण तर हे पाणी खाली गळू नाही, काही लाकडाचं याच्यावर ठेवलं असेल, काही सडलं नाही पाहिजे म्हणून आपण प्लेट ठेवतो, पण ही प्लेटच मित्रांनो सगळ्यात खराब असते झाडासाठी, याचा चांगल्याने वापर नाही केला तर ते काय आहे मित्रांनो, जसंच झाडाला तुम्ही पाणी टाकता तुम्हाला पटकन चेक करायचं आहे की खालून ड्रेनेज होलपासनं पाणी आलेलं आहे का. आणि स्पेशली मित्रांनो हे समजा तुम्ही बाहेर लावले असतील अंगणात झाडं, त्याच्यात प्लेट असेल तर त्याच्यात काही नाही होत, कारण की आता उन्हाळा जसा सुरू आहे तर खूप जास्त हीट असते, तर हे जे पाणी असते मित्रांनो लवकरच इव्हॅपोरेट होऊन जाते, उडून जाते हे पाणी, तर हे प्लेटमध्ये राहत नाही. पण समजा जसं माझ्यासारखं तुम्ही पाहू शकता घराच्या आतमध्ये झाडं लावून ठेवले असतील इंडोर प्लांट्स, तर हे पाणी इव्हॅपोरेट नाही होत मित्रांनो, हे खूप दिवसपर्यंत जमा राहते. तर तुम्हाला एक काळजी नक्की घ्यायचं, जेव्हाही मित्रांनो तुम्ही तुमच्या झाडाला पाणी टाकत आहे तर ड्रेनेज होलपासून आलेलं पाणी तुरंत तुम्हाला इकडनं हटवून टाकायचं, हे काढून टाकायचं, अजिबात असं ठेवायचं नाही. हे मुळाला लागत राहील पाणी कंटिन्युअस, तर याने मित्रांनो रूट रॉट होते, झाडाला मुळांचा आजार होतो आणि त्यांनी मग मित्रांनो डिसीज लागलं झाडाला तर झाडाचे पानं गळणं सुरू होतात आणि झाड खराब होते. तर एक काळजी घ्यायची आहे की हे असं कुंडी पाहू शकता तुम्ही पूर्ण वाळलेलं आहे स्वच्छ, याच्या खाली पण पाणी नाही. एकदा पॉटला रिमूव्ह म्हणजे पॉटला उचलून थोडंसं चेक करायचं की खाली पाणी काही आहे का. जसं पाहू शकता काहीच पाणी नाही, फुल ड्राय आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्लेट ठेवायची आहे झाडाची कधी पण. ही जी प्लेट आहे ही अशी भरलेली नसली पाहिजे पाण्याने, हे सगळ्यात मोठी चूक आहे. तर ही नक्की मित्रांनो लक्षात ठेवाल आणि या प्लेटचा बरोबर वापर करा जेणे की तुमच्या झाडाला ओव्हर वॉटरिंगने तुमचं जे झाड आहे ते खराब नाही होणार. तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला काही चुका सांगितल्या आणि त्यांचे मी तुम्हाला उपाय सांगितले काय करायचे आहे.
कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला इथे माझं प्लेलिस्ट येत असेल खतांची, त्याला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यात खूप चांगले खतं सांगितले. आणि इथे आता चॅनल येत असेल त्याला क्लिक करून नक्की पहा. ते माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. तिथे मी गार्डनिंगचे खूप सारे व्हिडिओज आधीच टाकून ठेवलेले आहेत त्या चॅनलवर. तर त्या चॅनललाही व्हिजिट करून सबस्क्राईब करून त्याही चॅनलला नक्की पाहाल. अजून व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.